मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या 2154 कोटी रुपये परत गेल्याच्या मुद्द्यावरून आज एकनाथ खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिला। झी मीडियानं केलेल्या बातमीच्या आधारे खडसेंनी सरकारला प्रश्न विचारलाय। एकीकडे विद्यार्थ्यांना 2-2 वर्ष शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीत, दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जात नाही आणि केंद्रानं दिलेलं अनुदान परत जातं। ही विसंगती मांडून खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिला। दरम्यान सरकारनं खडसेंच्या या प्रश्नाला उत्तर दिलं नाही, त्यामुळे या मुद्द्यावर सरकारमध्ये असणारा अंतर्गत गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। दुर्बल वर्गाच्या संदर्भामधली सुद्धा चौकशी प्रलंबित आहे। या संदर्भामध्ये 2011 पासून तर 2014 पर्यंत ज्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या इतर मागास आपल्या ओबीसी आपल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी जे शैक्षणिक फी आहे ती संस्थांना काही ठिकाणी दिली नाही, नंतर त्याची प्रतिपूर्ती झाली तोपर्यंत विद्यार्थी ते शाळा सोडून आपल्या कॉलेजेस सोडून गेलेले होते। ती जे फी आलेली होती त्या शिक्षण संस्थांनी स्वतःसाठी वापरली, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला नाही आणि अशा स्वरूपाच्या तक्रारीची चौकशी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असं म्हणतोय मी, त्याच्या चौकशीच्या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये घोषणा झाली होती। त्याचे निष्कर्ष काय आहे आणि किती त्याच्यामधले कारवाई करण्यात आली फक्त ईबीसीच्या संदर्भामध्ये। आदरणीय अध्यक्ष महोदय, ईबीसीच्या विषयामध्ये ज्या विद्यार्थ्यांना उशिरा पैसे गेल्यामुळे न मिळाले ते त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे अशा प्रकारचे आदेश आपण या विषयात दिले होते आणि त्याचा जो अहवाल आहे तो अहवाल सादर झाल्यानंतर याची चौकशी पूर्ण झाली की ते आपण पटलावर ठेवू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।